मी मराठीतच बोलणार आहे. या मराठी कळते तुम्हाला. आज शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. त्यांचं एक इच्छा होती. ते स्वतः प्राध्यापक असल्यामुळं, शिक्षक असल्यामुळं ते आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केलं होतं की माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा आणि शिक्षकासाठी सन्मान व्हावा. तर आजच्या दिवशी पूर्ण भारतभर जे शिक्षण क्षेत्रामध्ये वर्षभर काम करतात, मेहनत घेतात, त्या आदर्श शिक्षकांना आजच्या दिवशी एक पुरस्कृत केलं जातं. असा हा आजचा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वतः शिक्षक असून शिक्षकापासून त्यांची सुरुवात झाली. नंतर समाजकारणासोबत राजकारणासोबत शेवटी त्यांनी आपल्या भारतातील सर्वोच्च पद, त्याच्यापेक्षा कोणतंही पद मोठं नाही आहे, राष्ट्रपतीचं पद त्यांनी भूषवलं. अशा व्यक्तीचं पूर्ण आयुष्य त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलं आणि आपल्या समाजाचं घडवण्यासाठी, समाज विकास करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. यापूर्वीचे जे काही आपले महान व्यक्ती होऊन गेल्या आता, त्या सर्व व्यक्तींनी हेरलं होतं. जसं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा हीच गोष्ट हेरली, ओळखलं की समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय उपयोग नाही, दुसरा कोणता पर्याय नाही. त्याचबरोबर महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व मान्यवरांना शिक्षणाला महत्त्व दिलं. समाजाचा जर विकास करायचा असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे हे समजलं. म्हणूनच ते काय झाले. तसेच तुम्ही बघा, जेवढे काही आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेवढे काही महान व्यक्ती होऊन गेल्या त्या सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. असा हा शिक्षणाला महत्त्व दिलं. तसंच आपल्या ज्या परंपरागत आपल्या संस्कृतीमध्ये बघा तुम्ही, शिक्षणाला महत्त्व आहे. शिक्षणाशिवाय दुसरा कोणता विकासाचा मार्ग नाही हे ओळखलेलं आहे. आणि गुरु शिक्षणाला की त्यामध्ये विद्यार्थी आणि ते शिकवणारे शिक्षक असे दोन घटक आले. तर शिक्षणाला बघा तुम्ही, पूर्वीचे कोणतेही तुम्ही ग्रंथ बघा, कुराण बघा, बायबल बघा, प्रत्येक धर्माचं भगवद्गीता बघा, प्रत्येक धर्मामध्ये बघितलं तर शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आणि शिक्षणच घेतलं पाहिजे आपण, अशा प्रकारचं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर शिक्षणामुळे विकास होतो. शिक्षक आजचं जर शिक्षण बघितले तर शिक्षणामुळं आज आता तुमच्यासमोर मी उभा आहे, हे सर्व मान्यवर उभे आहेत. तुम्ही सुद्धा शाळा शिकता, तुम्हाला शिक्षकाने शिकवलं आहे की नाही. तर त्या शिक्षकाने शिकवलं तुम्हाला, तुम्ही वर्ग पहिलीमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचं माहिती नसतं की कशा प्रकारचं लिहायचं, कशा प्रकारचं बोलायचं. आज आता या ठिकाणी मुलं बोलत आहेत, जे भाषण देत आहेत, काही तुमचं शौर्यशायरी करत आहेत, यांना आपण काहीतरी शिक्षण दिलेलं आहे आणि ते देणारे आपले शिक्षक असतात. त्याचबरोबर आपल्या घरी शाळेत यापूर्वी आपले वडील असतात, आपली आई असती, आपल्या घरातले मोठाले व्यक्ती असतात, त्यांच्याकडून पण आपण शिकतो. बघा, लहानपणी आपला भाऊ असते, आपली आई असती, आपले वडील असतात, आपल्याला काय करतात, बोटाल धरून चालायला शिकवतात. मग त्याच्याकडून आपण शिकलो का नाही, काहीतरी शिकलो ना. ते सुद्धा आपले गुरु आहेत, ते सुद्धा आपले शिक्षकच आहेत. नुसतं शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक म्हणजे आपले शिक्षक नाही, तर ते सुद्धा आपल्या घरातले. आपला शेजारचा एखादा चुकीचे शब्द वापरला, शिवी दिली, तर आपल्याला शेजारी सांगतो की शिव्या देणं बरोबर नाही, चुकीचं आहे, तो सुद्धा आपला गुरुच आहे. अशा सर्व या आपल्याला सर्व माध्यमातून आपण शिक्षण घेत असतो. या सर्व माध्यमातून शिक्षण आपल्याला मिळतं. त्या सर्वांना आजच्या दिवशी आपण त्यांचं वंदन करूया, त्यांचा सन्मान करूया. तर एवढं बोलतो. आणि मला ज्या शिक्षकांनी शिकवलं तसेच या शाळेमध्ये शिक्षक आहेत, या सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.